बातमी नाशिकमधून आहे। पेठ तालुक्यातील बोरीचीवाडी गावात भीषण पाणी टंचाई जाणवते। हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय। महिलांना विहिरीत उतरून दूषित पाणी भरावं लागतंय। हे दृश्य नाशिकच्या पेठ तालुक्यातील आहेत। बोरीचीवाडी या गावातील आहेत। एक मोठी विहीर पूर्णपणे जवळपास त्यातलं पूर्णपणे पाणी आटल्याची ही परिस्थिती विहिरीतली आणि अगदी हंडाभर पाण्यासाठी पार विहिरीच्या तळाशी उतरत अशा प्रकारे जीव धोक्यात घालत या विहिरीच्या तळाशी उतरत हंडाभर पाणी घेण्याची वेळ या गावातल्या महिलांवर आली आहे। तर इगतपुरीत सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे। आदिवासी पाड्यांवर 2-2, 3-3 किलोमीटर जंगलातून पायपीट करत महिलांना हंडाभर पाणी आणावं लागतंय। मेळघाटमधल्या अनेक वाड्या वस्त्यांवर सुद्धा हीच परिस्थिती आहे। कोहांच्या ग्रामस्थांचा सुद्धा पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष सुरू आहे। दुसरीकडे यवतमाळमध्ये गहुली हेटीमध्ये हे अशा प्रकारे चिमुरड्यांना सुद्धा घरासाठी पाणी आणण्याच्या कामाला स्वतःला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतोय।